राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, जय श्री श्रीराम. राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, जय श्री राम. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. प्रतिभाताई तुमचा ऑडिओ बंद करा. प्रतिभाताई, प्रतिभाताई ऑडिओ बंद करा. प्रतिभाताई वक्त्याला त्रास होतो. ताई तुम्ही मॅनेज करताय ना, मग त्यांचा ऑडिओ बंद करा. मयुरीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या निरूपणाला सुरुवात करावी. आणि प्रतिभाताई बहुतेक त्यांचं लक्ष नाही, काय त्यांचा ऑडिओ म्यूट करू शकता का बघा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जयांचे करिता स्मरण
होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदुम्या श्रीचरण. श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. परमपूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते. त्यांच्या चरणी लोटांगण घालते. तसेच शैलाताई आणि राजूभाऊ यांना नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीशमती आपण सगळ्यांना नमस्कार करते. आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवान श्री रामाला नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते. आपण काल बघितलं की 3 गुण ह्या देहाला कसे त्रास देऊन जातात किंवा ह्या देहाला कसे अटकवतात, कोणत्या पद्धतीने बांधतात. कोणाला म्हटलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे, या देहाला मला नाही, मी कोण आहे, मी आत्मा आहे, हे लक्ष ठेवायचं. हे पक्क लक्षात ठेवायचं की या देहाला बांधतात, पण या देहाच्या संघामध्ये मी असल्यामुळे मला त्याचा त्रास होऊ नये, ह्या त्रासापासून वाचण्यासाठी हा अभ्यास आहे. मग हे देह जो आहे तो 5 भूतांचा आहे, जड आहे, जड मायेचा आहे. 3 गुणांचा आहे, गुणमायेचा आहे. आणि मूळ मायेची त्याची उत्पत्ती आहे म्हणून तो मूळ मायेचा आहे. अशा प्रकारे ह्यापासून आपण वेगळं करवायचं, असं आपण काल अभ्यास बघितला. आणि असं असलं असा विचार केला की मग देह असला तरी देह नसला तरी मी जर आत्मा आहे तर मग हा देह राहो अथवा जाओ, पण त्याच्या पहिले ह्या देह असताना पांडुरंगी दृढ भाव माझा झाला पाहिजे. ह्यासाठी ही सगळी खटाटोप आहे, ह्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. हा दृढ भाव या देहाच्या संघातून या देहामुळे करता येतो. आणि तो हा पांडुरंग विठेवरी उभा, ते हे परब्रह्म विठेवरी उभे, हे मला बघितलं पाहिजे, हे मला दिसलं पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो, मूर्ती दगडाची आहे, सोन्याची आहे, चांदीची आहे, पितळीची आहे, धातूची आहे, मातीची आहे. हे नाही, काय दिसलं पाहिजे, ते हे परब्रह्म विटेवरी उभे, ही दृष्टी मला आली पाहिजे. आणि मग देह जावो अथवा राहो, ह्यासाठी हा सगळा अभ्यास. आणि हे करण्यासाठी हा सत्वगुण आडवा येतो. कसा बघितला आपण काल की सुख संगेन बघनाती, ज्ञान संगेन जान. हा सुखामध्ये मला बांधतो, ज्ञानाने मला बांधतो. म्हणजेच आत्मरूप होऊ देत नाही, गुणातीत होऊ देत नाही. म्हणून जी मला श्री गुरूंनी शिकवण दिलेली आहे, जी मला हे म्हणजे एक सांगून ठेवलेलं आहे, महत्भाग्याची घडी बजावलेला आहे असं म्हटलं तरी चालेल, की महत्भाग्याची घडी दौडू नये परोपरी. ही तुझ्या जीवनातली फार मोठी महत्भाग्य आहे की तुला मनुष्य देह मिळालेला आहे आणि त्यातही श्री गुरूंची प्राप्ती झालेली आहे, बोध झालेला आहे. मग आता तुझं करण्याचं काय बाकी आहे, घ्यावी आत्म्यावरी उडी झळझळून. हे करण्यासाठी हा सत्वगुण रोखतो सुखामध्ये, ज्ञानामध्ये. आणि त्याचा इलाज आपण बघितला की माझी चित्तवृत्ती जिथं विचलित होत असते ती मी होऊ द्यायची नाही. तिला स्थिर ठेवण्यासाठी आत्मा विचार द्यायचा आणि नाम साधना, हे 2 त्याच्यावर इलाज आपण बघितले. राग द्वेषात अडकून पडायचं नाही. आणि हे रागद्वेष कोणाच्या सत्तेवर येतात त्याकडे लक्ष द्यायचं, त्या सत्तेकडे, त्या अधिष्ठानाकडे मी लक्ष ठेवायचं. आणि या गुणांच्या अंमलाखाली मी असं लक्ष ठेवते, पण माझ्या व्यवहारामध्ये व्यवहारकालीन माझ्या समोर येणारे सगळे असे असतील का, नाही, शक्यच नाही.
तर त्यासाठी विचार द्यायचा की हा जो असा वागत आहे, आपण पाहिलं ना दुर्योधन असा कसा, तर त्याला श्रीकृष्ण उत्तर देतात, तो असा नसेल तर कसा असेल, म्हणजे हा असाच असेल कारण तो त्या गुणाच्या अंमलाखाली आहे. आणि जो असं म्हणून आपण हसून बाजूला व्हायचं, संघर्षाची बाजू आपल्याकडून मिटवायची, म्हणजे आपल्याला त्रास होणं कमी होते, हळूहळू बंद होते. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेचे कर्म निपजे जाणं, इंद्रिय हे गुणाधीन तदनुसार जाणं वागते. हे असेच वागणार आहेत. आणि असे जर होत असेल तर मग मी लक्ष ठेवायचं, माझी साधना व्यवस्थित करायची, नामस्मरण आणि आत्मानुआत्मा विचार जे मला श्री गुरूंनी दिलेले आहेत त्यावर माझं लक्ष असेल तर हे मला जमेल. दुसरं आपण पाहिलं रजोगुण, तृणा संगा समुद्धवम, हा मला आसक्तीने बांधतो, हा मला संगेनं बघनाती, हा मला कर्माने बांधतो, हा मला आसक्तीमध्ये बांधतो. कोणता? रजोगुण. रजोगुणाचं देणं आहे चंचलत्व. हा मला निष्क्रियता द्यायची असं त्यांचं इच्छा आहे का? मग असं म्हणायचं आहे का की असं दगडासारखं मी बसून राहावं, काम नाही करावं, चंचलता नाही तर मी बसून राहावं, निष्क्रियता हे देणं करायचं आहे का? नाही. कर्तव्य कर्म चोख करायचं, व्यवस्थित करायचं, पण आशा आकांक्षा अपेक्षा ठेवायच्या नाही, निरपेक्ष अशा रीतीने करायचं कोणताही. आणि हे कसं करायचं? आपला आवाका, आपली क्षमता आणि हे बघून आणि नेहमी आत्मानुआत्मा विचार आणि सारासार विचार हे सगळं 24 तास सुरू ठेवून साधना माझी सांभाळून, हे सगळ्यात महत्वाचं आहे. साधना सांभाळून कर्तव्य कर्म करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर काकांचं वाक्य सांगते की हे कर्म मदिरा होऊ नये. कर्म मदिरा होता कामा नये, म्हणजे हे केल्याशिवाय चालतच नाही, इतकं केलं तेव्हाच मला चैन पडते, त्याच्याशिवाय मला हे सगळं जे आपले विचार आहेत असं नाही. कर्तव्य आहे म्हणून केलं, त्याच्याशिवाय नाही असं नच. मदिरा म्हणजे काय? नशा. हे कर्म नशा व्हायला नको असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिसरा आहे तमोगुण. त्याच्यासाठी तो काय देतो? प्रमादस्य निंद्राभिस्तन्नी बघनाती भारत. हा कशामध्ये बांधतो? की हा प्रमादामध्ये बांधतो, निंद्रेमध्ये बांधतो, आळस देतो. प्रमाद म्हणजे काय? जे करायला नको, निषिद्ध गोष्टी करायला लावतो. तन्नी बघनाती भारत, जे करायला नको ते करायला लावतो. अनावश्यक हालचाल, चुकीच्या गोष्टी, अज्ञानात असं जायला लावतो. आणि इथं सरळ सरळ इलाज आपण पाहिला की अशाच्या संगतीतच जाऊ नको. नाथान महाराज म्हणतात की हे आपणासारखे कथितात तमगुणी जो असेल त्यांच्या संघामध्ये म्हणतात की असे 4 तमगुणी बसले असतील आणि त्यांच्या संघात जर आपण राहिलो, त्यांच्या सहवासात आपण राहिलो तर 5वा तमगुणी मी होऊन जाईल. म्हणून ह्यांचा न घोडवणे संग, राहो निसंग, लागू न दे मळ ममतेचा. ह्या तमगुणीचा संगो मला देऊ नको देवा. मग काय? सतसंगती दे. नेहमी ह्याच्यापासून वाचायचं असेल तर संतांच्या संगतीत राहा. हा इलाज आहे तमगुणापासून वाचण्याचा,
सतसंगती देगा देवा. या संतांच्या जवळ हे काहीच नसते. त्यांच्या सोबत नेहमी सत्वगुणाचे वारे असतात. सत्वगुण वाहत असतो, सत्वगुणाचे प्राधान्य असते आणि सत्वगुणातून शुद्ध सत्वामध्ये जायला वेळ लागत नाही. म्हणून उपाय सांगितला आहे, ह्यांच्या जवळ न जाणं. तो आला तर मी त्यांच्या जवळ नाही जात, पण तो आला समजा तर मग काय करायचं? जय जय रामकृष्ण हरी, भगवंताचं आधार घ्यायचा. कधी कधी व्यवहारकालीन करावं लागते, जावं लागते, तेव्हा आतमध्ये रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी सुरू ठेवायचं. म्हणजे मला याच्यापासून वाचवशील, कवच, नाम कवच घालून घ्यायचं. आणि ते काम झाल्याबरोबर त्याच्या संगतीतून, त्याच्या सहवासातून बाहेर निघायचं. असं आपलं असेल तर. आणि हे सगळं केव्हा जमते तर म्हणतात संतांच्या संगतीमध्ये हे तुला लवकर करेल. आणि कसं राहायचं? विधी ते पायते, निषेधा ते गायते, मज देऊनी जायते कर्मफळ. जे जे तुझं होईल ते ते तुला मला अर्पण कर. आपल्या जवळ मी केलं असं म्हणू नको. मी केले असे म्हणशी दुःखी होशी. राम कथा असं म्हण, मी केलं म्हणू नको. ही एक अट अजून ठेवलेली आहे. कारण काय होते, जर आपण त्याच्याच चिंतनात किंवा त्याच्याच सहवासात जास्त राहिलो तर तिथं एक तर राग किंवा द्वेष होऊन जातो आणि मग त्याचं चिंतन वाढत जाते. हा विषय आपण पाहिलेला आहे की जो जेणे तीव्र ध्याने मरे तो तेची होऊनी अवतरे. का जो निमे अति द्वेषाकारे तो द्वेषानुसार जन्मतो. कारण ही शेवटची घडी, हा देह ठेवण्याची घडी कोणती आहे हे आपल्याला माहित नाही ना. एक जन्माची घडी आणि एक मृत्यूची घडी आपल्याला माहित नाही. म्हणून नेहमी अलर्ट ठेवायचं. जन्म तर झाला आहे म्हणून त्याची काळजी मिटली आहे. आता हे साधायचं आहे मला की मला पुन्हा यायचं नाही, तर मग काय करायचं? हे ध्यान मला व्हायला नको. मला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणता आलं पाहिजे. आणि तो मला याच्यातून सोडू शकतो. त्यांच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. जिथं जिथं मी कमी पडते, जिथं जिथं माझं सामर्थ्य कमी पडते, तिथं तिथं भगवंताचं, श्री गुरूंचं, संतांचं सामर्थ्य मागायचं, घ्यायचं. आणि ते दयाळू आहेत, ते कृपाळू आहेत. जसं काल आपण पहिलं, श्री गुरूंनी अनुग्रह केला म्हणजे त्याने मला हाताशी धरलं. आता त्यांनी हाताशी धरलं म्हणजे ते मला सोडणारच नाहीये. अशा रीतीने स्वतःला वाचवून घ्यायचं. आणि ह्या 3 गुणांमधून वाचून बहुत सुकृते नरदेह लाभला, भक्तीविन गेला अधोगतीला, असं माझं होता कामा नये. मला आता बहुत सुकृताची जोडी हे मला लाभलेलं आहे, तर मी हे केलंच पाहिजे. आणि अशी सगळी पूर्वतयारी आपण आतापर्यंत केली. आणि आता आपण पुढच्या अभ्यासाला म्हणजे समासाकडे वळूया. जन स्वभाव निरूपण. हे बॅकग्राऊंड एवढं तयार करावं लागलं स्वभाव बदलवायला. आणि आता आपण बघूया जनाचा लालची स्वभाव. आला ना आता लालची समोर? सगळ्यात पहिले आत्ताच आपण बघितलं की असा समोर येईल तर मी कसं वागायचं. जनाचा लालची स्वभाव. आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. आणि नियम आहे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. आणि असं दे 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 दे, काहीतरी पाहिजे म्हणून मला हे करायचं, तर हे चुकीचं आहे. मला तूच पाहिजे. तू मिळवण्यासाठी, मी तुला मिळवण्यासाठी. तू मला हवा आहे म्हणून मी भक्ती करत आहे, म्हणून मी तुझ्या जवळ आलो आहे. हा भाव
म्हणजे निरपेक्ष, काही अपेक्षेशिवाय. हे बघा, उन्हाजवळ उभं राहिलं, उन्हात किंवा अग्नीजवळ उभं राहिलं की गरमी आपोआप मिळते. बर्फाजवळ उभं राहिलं तर थंडपणा आपोआप मिळते, त्याला मागावं लागत नाही. तसं मला काही मागायचं नाही, तो आतमध्येच आहे, त्याला सगळं कळते की काय कशासाठी हा आलेला आहे. आणि तो ईश्वर रूप राम, त्याच्याच काल आपण बघितलं जसं की त्याचे सगळे संकल्प पूर्ण होतात, माझे तर काही होत नाही. आणि माझ्या मागितल्याने ते देईल ह्याची काही हे नाही आहे, असं कसा देऊन देईल. मग हे मागून मी मलाच त्रास करून घेते की नाही. मी मागायचं आणि त्यांनी दिलं नाही, मग तिथं वैर. ह्या माणसांमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांशी वैर करता करता एवढी मजल जाते की देवाशी सुद्धा वैर. हा देव नाही, आता ही अमरावतीची अंबादेवी देत नाही, तर मग आता जा, नाही देत ना तर मी आता वैष्णव देवीला जाईल, म्हणजे ह्या देवीशी वैर. मग वैष्णव देवीने दिलं तर बरं आहे, नाही मी मारुतीला जाईल, नाही तर मी काशीला जाईल. म्हणजे काय आहे, पुन्हा तेच राग आणि द्वेष. हे सगळं काय आहे, तमोगुणाचं देणं. आणि जर मी याच्यामध्ये, आता आपण पाहिलं, जर त्या देही ज्या गुणाचे संमत, जर हे माझं वाढलेलं असेल आणि त्या क्षणाला जर मी देह ठेवला तर मला कुठं अधोगती, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशन, पुन्हा जन्म घेणं ठेवलंच आहे. राहून गेलं ना जे करायचं होतं ते, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडून, ध्येय अधवट राहून गेलं. आणि पुन्हा मग हाच देह मिळेल, म्हणजे मनुष्यच देह मिळेल, ह्याची गॅरंटी आहे का? ईश्वर सरळ म्हणतो तू या लायकीचा नाही आहे. मनुष्य देहाने जे साधायला पाहिजे होतं ते तू साधलं नाही. आता जशी तुझी वासना आहे, जे पाहिजे आहे त्या योनीमध्ये तू जा, आणि तिथं हे वासना भरपूर आहे, तिथं त्या घे, आणि ह्या वासनापूर्तीसाठी मनुष्य देह नाही. आणि ज्याच्यासाठी आहे ते तुला जमलं नाही, मग जातो. म्हणजे त्या त्या योनीमध्ये किती योनी आहेत, 84 लक्ष, फिरत बस. महत भाग्याने हे मनुष्य योनी मिळाली होती, आता पुन्हा केव्हा मिळेल ह्याचे काही विचारू नका, फिरत बस. आणि एका एका योनीमध्ये एकचदा असते का, कित्येकदा. किती धोक्याची घंटी आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. मग हा जो मी लालची स्वभाव जनाचा नाही, हे आपण केव्हाही लक्ष ठेवायचं की त्याचा लालची स्वभाव मला दिसत आहे आणि कळला मला की किती लालची माणूस आहे, मग मी त्याला सांगायला जायचं नाही, इथं विचार काय द्यायचा की ह्याचे गुण मला दिसत आहे, याचे अवगुण मला दिसत आहे. गुण अवगुण सबके उर रही, सगळ्यांच्या मध्ये गुण आणि अवगुण असतातच, सर्व गुण संपन्न असं कोणीच नाही आहे. सर्व गुण संपन्न फक्त भगवंत आहे, ईश्वर आहे. म्हणूनच तो अलिप्त राहतो आणि मी लिप्त होते. मग ह्या समोरच्याचा असा लालची स्वभाव मला दिसत आहे, तर मी तो बघायचा, माझ्यामध्ये असे लालूच करण्याची कुठं आहे का, सुरू आहे का काही, असं मी मला चेक करायचं. नियम आहे. दुसऱ्याचे अवगुण दिसतील, हे डोळे दिले आहेत ना देवाने, हे दिसतील आपल्याला, तर तेव्हा विचार द्यायचा की हा अवगुण माझ्यामध्ये आहे का. कारण आपण सगळी पूर्व तयारी करून आलेलो आहोत की हे अवगुण बघणं, मला ही जाणीव होऊन गेली पाहिजे की इलाज लवकर करता येतो, आणि कोणत्या गोष्टीवर कोणता इलाज करायचा हे सगळं आता आपल्याला माहिती झालेलं आहे. पटकन दिसला का अवगुण माझ्यामध्ये असेल तर ते इलाज करायचे आणि त्याला बाहेर काढायचे.
आणि दुसऱ्याचे गुणही दिसतील ना. असं काही थोडीच आहे की सगळे अवगुणाने भरले आहेत आणि मीच एक गुणाचा दुधाचा धुतलेला, असं नाहीये. तर कोणाचे गुणही दिसतील, कोणाचे अवगुणही दिसतील. जर गुण दिसला तर तो अंगीकारायचा. आणि इथं सगळ्यात पहिले आले आहे लालची स्वभाव, तो वाईट आहे, तर मग मी तो सोडायचा. काम क्रोध मध्ये लोभ स्वभाव, नाथ नरके पंथ. ह्या लोभी स्वभाव, हा लालची स्वभाव नरकाकडे म्हणजे अधोगतीकडे नेणारा आहे. आणि लोभ आला की काम येतो, मोह येतो. हे सगळे भाऊ भाऊ आहेत. आणि एवढी यांच्यामध्ये एकी आहे की एक आला की सगळे येतात. तर मी ह्याच्यापासून स्वतःला वाचून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी मनोबोधामध्ये म्हटलं आहे की मना वासना दुष्ट कामांना येते. समर्थांनी म्हटलं आहे की नाही, आठवत असेल. ही दुष्ट कामना तुझ्या कामी येणार नाही आहे. मना वासना दुष्ट कामी नाही येते. अशा दुष्ट कामना, दुष्ट वासना तुझ्या कामात येणार नाही. तर त्या तू सोडून दे. त्याचा ओघ प्रत्येकामध्ये वाईट आणि चांगल्या अशा वासनांचा प्रवाह सगळ्यांमध्ये असतो. कारण आपला जन्मच अर्ध पाप अर्ध पुण्य जेव्हा समसमान झाला आहे, पाप आणि पुण्य, तेव्हा आपला जन्म मनुष्य देहाचा प्राप्ती होत असते. म्हणजे पापाचं देणं आहे वाईट आणि पुण्याचं देणं आहे चांगलं. म्हणजे दोन्ही ओघ आपल्या सगळ्यांमध्येच आहे. असं म्हणायचंच नाही आमच्यामध्ये हे वाईट ओघ येत नाहीत, येतातच. पण मी पौरुषत्व करायचं की ह्या वाईट ओघांची वृत्ती जेव्हा येते त्या वृत्तीला मी थांबवायचं आणि चांगल्या वृत्तींना मार्ग करून द्यायचा. हे पौरुषत्व मी करायचं. आता काही महिन्यां पहिले पाकिस्तानने थोडी गडबड केली होती, तर आपण त्यांच्याकडचं पाणी कसं रोखलं है ना. आपलं धरण तयार होतं म्हणून पटकन ते पाणी धरण पाडून टाकलं आणि त्यांना पाणी देणं बंद केलं. सरळ काम होऊन गेलं ना. अशा रीतीने हे विचारांचं धरण जे आपण 8 दिवस तयार केलं, हे विचारांचं धरण तयार असेल तर पटकन हे दिसलं का वाईट, धरण पाडून द्या. आणि हे ज्याचं त्याला करता येते. असं हे प्रवाह मी रोखायचा. आणि तिथं तो एकदम म्हणजे जमा नाही होऊन द्यायचा. हे वाईट जर जमा झालं तर ते कुचते. सडलं पाणी किंवा वाईट जे असतात ना, मग तो वास येतो किंवा तो फुटतो, स्कोप होतो त्याचा. हे मुरवून टाकायचं. ह्याला जमा नाही करायचं. ह्या वाईटचं हे अडवायचं नाही, याला मुरवायचं, याला जिरवायचं. हे राहायलाच नको, जिरवून टाकायचं. आणि अशा रीतीने मग त्याचा त्रास होणं आपल्याला हळूहळू बंद होतो. ह्या जनाचा लालची स्वभाव, जनाकडे बघून मी स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं हे आपण बघायचं. आणि पूर्ण ह्या सगळ्या जन जे जे आहेत या विश्वामधले, हे सगळे कसे आलेले आहेत, हे ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे ते तसे तसे वागत आहेत. आपण पाहिलं ते त्या त्या गुणाच्या अंमलाखाली आहे म्हणून तो तसा वागत आहे. मग काय विचार द्यायचा, तो त्या अंमलाखाली आहे म्हणून हसवून बाजूला व्हायचं. त्याच्याबद्दल द्वेष करायचा नाही, त्याच्याबद्दल राग करायचा नाही. स्वतःला मात्र वाचवून घ्यायचं. एक अजून छान विचार डॉक्टर काका सांगतात की असे तमोगुणाचे समजा त्याच्यामध्ये आला तर स्वतःला वाचवून घेतला, आणि कधी माझ्यामध्येच आला तर, आणि हे धरण पाडणं विसरून गेले. तमगुणाचं किंवा रजगुणाचं असं लालची काहीतरी काम मी पण देवाजवळ सांगून दिलं. आला तमगुणाचा स्कोपच आला आणि असं काहीतरी मी मागून घेतलं. आणि ह्या वयात दुसरं काय मागणार, देवा माझी तब्येत चांगली राहू दे. माहित आहे ना हो सगळं की हे कोणाचं आहे, हे गुण मायेचं आहे,
हे मूळ मायेचं आहे, हे जड मायेचं आहे, देह जड आहे, सगळं सगळं माहित आहे. पण तरीही खूप दुखत असलं ना तेव्हा तेव्हा माझी तब्येत बरी कर. आलंच ना, कारण आहेच तो आपल्यामध्ये. आणि ह्या जडासाठी मागून घेतलं. दुसरं तिसरं तर आता ठीक आहे, ते मागणारे असतीलच, पण सगळ्यात जास्त ह्याच्यावर आता जोर असतो. आणि तेव्हा आपण डॉक्टर काका म्हणतात असं काय म्हणतात, कोर्टाच्या ते असते ना कटकरा, त्याच्यामध्ये उभं करायचं नाही नेहमी स्वतःला, अरे माझं चुकलं आता मला शिक्षा, असं असं कटकऱ्यामध्ये उभं करायचं नाही. पण लक्ष ठेवायचं दुसऱ्यांदा हा आला नाही पाहिजे. आला एकदा चुकून आला, उदाहरण देऊन सांगते म्हणजे समजेल. आपल्या घरात आपण सगळ्यांच्या घरात दूध तापवतो की नाही, आणि जाऊ देतो थोडा वेळ ते थंड होईपर्यंत बाहेर, मग फ्रीज मध्ये ठेवून घेतो. पण थोडस कोमट होईल किंवा थंड झाले असेल, बाहेर राहून गेलं आणि मांजर आली पिऊन घेतलं. आणि ती काय करते बघा, अर्ध सगळंच्या सगळं नाही पीत, अर्ध पिते, कारण तिचं पोट भरलेलं असतं, उरलेलं एक तर सांडवून देते, किंवा तिने नाही सांडवलं ते उरलेलं आपल्या काही कामी लागत नाही. मग आपण तिला तर काही करू नाही शकत, पण लक्ष ठेवतो की नाही, की दूध फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं, बाहेर राहू नाही द्यायचं. मग मांजर आली तरी ठीक, नाही आली तरी ठीक, एक दोनदा ती चक्कर मारून जाते आणि मग येणं बंद करते. तशा ह्या तमगुणावर, ह्या रजगुणावर मी लक्ष ठेवायचं. आला वाटते रजगुण, आला वाटते तमगुण, ह्या दोघांना डोकं काढू द्यायचंच नाही. आहे, जाणार तर नाहीच आहे, पण ह्याला डोकं वर काढू द्यायचं नाही. सत्वगुणाची जोपासना करा. अशा रीतीने हे विचार असे काहीतरी लालची माझ्यामध्ये असतील तर आपण स्वतःला सांभाळून घ्यायचं, आणि दुसऱ्यांदा येणार नाही असं आपण नेहमी आपल्यावर असं लादून घ्यायचं नाही. अरे झालं, अरे झालं, अरे ठीक आहे, दुसऱ्यांदा होऊ नाही द्यायचं, एवढं मात्र पक्क लक्षात ठेवायचं. एकदा माफी द्यायची, पण नेहमी नेहमी ठीक आहे मला डॉक्टर काकांनी सांगितलं आहे, काही नाही, चालत असते, असं नाही. एक वेळा माफी आहे, आणि दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नेहमी नेहमी तेच होत असेल तर शिक्षा. म्हणून लक्ष ठेवायचं, हा सगळ्यात मोठा रस्ता डॉक्टर काकांनी सुचवलेला आहे. आणि अशा रीतीने आपण जर स्वतःला वाचून घेतलं तर त्या पापाच्या ओघापासून, साधना पंचकम मध्ये म्हटलेलं आहे, पापोघ परिधूयता, या पापांच्या ओघाला, म्हणजे लालची स्वभावला, लालच, लोभ, मोह, हे आता त्यांनी लालूच म्हटलं आहे, आपण सगळं समजायचं, क्रोध, मोह, लोभ, काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, हे सगळे सगळे कुटुंब घेऊन घ्यायचं आपण. त्यांनी एकच सॅम्पल दिला आहे, आपण त्या सॅम्पल वरून पूर्ण समजून जायचं की लालूच आली म्हणजे काम येईल, क्रोध येईल, मोह येईल, लोभ येईल, सगळं येईल. त्याच्यापेक्षा ह्या एकालाच बाहेर काढा, इथंच याला येऊ देऊ नका. असं स्वतःला पापोघ परिधूयता, या पापांच्या विचाराला अडकवा, याला मार्ग देऊ नका. चांगल्या विचारांना मार्ग द्या, चांगल्या वृत्तीला मार्ग द्या. हा विचार साधना पंचकम मध्ये आचार्यांनी सुद्धा दिलेला आहे. म्हणजे किती महत्वाचं आहे. जर सगळे सांगत आहेत, समर्थही सांगत आहे, आचार्यही सांगत आहेत, तर आपण ते ऐकणं भाग आहे, आपण ते ऐकलंच पाहिजे. आणि आपण, आपल्याला सांगितलं आहे की ईश्वराच्या आज्ञेत राहायचं, ईश्वराने ठेवले तसे राहायचं. मग ईश्वर म्हणजे हा सगुणात केव्हा येतो, त्याला धर्म सगळ्यात मोठा प्रिय आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, मी कशासाठी अवतार घेतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. मग ह्या विचारातून, ह्या लालची यातून आपल्याला वाचवायचं असेल तर धर्माच्या याच्यावर आपणही राहायचं. जर मी
हे सूत्रच आहे बघा. भगवंताला काय प्रिय आहे? धर्म. तो धर्माला एवढा प्रिय करतो आणि मला भगवंताच्या आज्ञेत राहायचं आहे, म्हणजे कशाच्या आज्ञेत राहावं लागेल? धर्माच्या. त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचं आहे. तो कशासाठी झटतो? तो त्याच्यासाठी काय आहे त्याच्या आवडीचं? धर्म. मग मला त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर मलाही धर्माने वागणं, मलाही धर्म प्रिय असला पाहिजे, असं समीकरण आहे की नाही? आणि त्यानुसारी मी देवाच्या उपासनेचा महत्वाचा भाग माझा हा आहे की मी त्याच्या जवळ जायचं आहे. उपासना म्हणजे उप अधिक वास. मला त्याच्या जवळ जायचं आहे, त्याच्याजवळ वास करायचा आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, तर मला त्याच्यासारखं झालं पाहिजे. उत्तम गुणाचा अभ्यास आपण केलेलाच आहे. आणि तशा रीतीने मला जे परवडते, मला जे आवडते, मला जे येते, हे सगळं साईडला. त्याला काय आवडते, त्याला काय नको आहे, हे सगळं प्रथम. ह्याला प्राधान्य द्यायचं आणि स्वतःला धर्माच्या मार्गावर ठेवायचं, नीतीने वागायचं. नियती अनेन इति नीती, म्हणजे नेहमी नीतीमध्ये राहायचं. म्हणजे काय? सार आणि असार ह्याच्यामध्ये स्वतःला बरोबर ठेवायचं. जे त्याला आवडते, जे त्याला नीतिमान शब्द म्हणजे काय की त्याच्या संकल्पात बसेल, त्याला आवडेल तसं मी बघायचं. तो नीतीने सगळं करतो. मी जे करते हे माझ्या स्वार्थासाठी करते, लालचेसाठी करते, मग त्याच्यासाठी सगळ्यांना बरोबर ठेवणं हे मला आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्रिगुण असार, निर्गुण तो सार, सारा सार विचार हरिपाठ. सगळ्यांनी सगळं शिकवून ठेवलेलं आहे, फक्त मला ते उचलायचं आहे आणि अंगीकारायचं आहे. केवळ निर्गुणच सार आहे, निर्गुण सोडून इतर सर्व असार आहे. मग मी त्याच्याच याच्यामध्ये आपल्या भावनेची गुंतवणूक, आपल्या बुद्धीची गुंतवणूक करायची. म्हणजे नेहमी त्याचाच चिंतनात मी साधक आहे, तर मी त्याच्या चिंतनात अगदी राहायचं. आणि एक महत्वाचं, हे सगळ्यांना बोलून दाखवायचं नाही. जसं सुरुवातीला बघितलं, कर्तव्य कर्म चोख करायची, छान करायची आणि त्यांना कोणालाही कळू द्यायचं नाही. आतमध्ये मात्र साराचं चिंतन. असं माझं सुरू असेल. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो त्याचे काम. काही करायची मनाई केली आहे का? नाही, पण एक अट घालून दिलेली आहे. आतमध्ये तुझे रूप राहिले पाहिजे, तुझं चिंतन राहिलं पाहिजे, मुखामध्ये तुझं नाम राहिलं पाहिजे. आणि असं जेव्हा जमेल तेव्हा मला सुख रूप होता येईल. आणि हे असा साधक आतल्या गाठीचा असावा. म्हणजे त्याच्या आतमध्ये त्याचा चिंतनाचा विषय काय आहे हे सगळ्यांना बोलून दाखवण्याची अजिबात गरज नाही. काही काम नाही असं बोलण्याची, असं सांगण्याची. हे सगळं मनातल्या मनात, असं कोणालाही याला थाराही लागू देऊ नये, याचा पत्ताही लागू देऊ नये. हे आपलं आपलं गुपित आपल्याजवळ ठेवायचं. अशा रीतीने स्वतःला या सारामध्ये ठेवायचं. आणि बाकी हे असा सगुण आहे. देह आणि देह संबंधी हे जग, जगामध्ये जनामध्ये मी गेलो तर हे सगळं मला दिसायल, मला सगळं माझ्यावर परिणाम. जसं आपण पाहिलं, हा तमोगुणाचं याचा आपणासारखे कती तत्काळ अशा सगळ्यांच्या सोबत आलं तर अशी लालूच मलाही येण्याची शक्यता दाट आहे. तर मी स्वतःला कसं वाचून घ्यायचं, कव्हर करून घ्यायचं? नामस्मरणाने. आताच आपण सुरुवातीला पाहिला 3 गुणाचा विचार आणि काल विस्ताराने पाहिला. अशा रीतीने स्वतःला वाचवायचं आणि असारा संबंधी अनावश्यक कर्म
कर्तव्य कर्मही का असेना ते अनावश्यक ते ओढवून घ्यायचे नाही. मुलाचंही करणं माझंच कर्तव्य आहे, नातवाचंही करणं माझंच कर्तव्य आहे, हे सगळे अनावश्यक आपण आपल्यावर ओढवूनही घ्यायचे नाही. कर्तव्य कर्मालाही सीमारेषा पडली पाहिजे. अनावश्यक ते आपल्यावर आपण ओढवून घ्यायचं नाही. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आवश्यक आहे, गरजेचं आहे, त्याच्याकडे मदतीच्या भावनेने बघा. पुढच्या पिढीला हे सगळं सोपवून द्या. आणि अजून हातपाय चालत आहे, सगळं चालत आहे, तर एक मदत म्हणून माझ्याच्याने होईल तेवढं करायचं. पहिले कर्तव्य या भावनेने केलं, आता मदत या भावनेने करायचं. आपलेच भाव बदलवायचे, करायचं तेच आहे, पण भाव बदलवायचा, स्वतःच कडे सगळं ओढवून घ्यायचं नाही. आणि असं जेव्हा आणि अखंड चिंतन त्या शाश्वताचे, त्या परब्रह्माचे चिंतने चिंतने तद्रुपता हा नियम आहे. आणि अशा चिंतनामध्ये मी तो देह केव्हा सोडावा लागेल हे सांगता नाही येत, कारण कोणाला ही तारीख आलेली नसते. पहिले हे सगळं अचानकच होत असते. म्हणून स्वतःला आतापासूनच तयार ठेवायचं. सवय पडता सवय पडे, हे नेहमी अचानक काहीच नाही होत. एकदम वेळेवर आपण म्हणावं की आताशी थोडी त्या घडीला करायचं आहे ना, मग आता आम्हाला ह्याच्यात रमू द्या, असं नाही चालत. सवय असली पाहिजे तरच तेव्हा ते येईल, नाही तर येणार नाही. मग असं सगळं सेटिंग पहिलेच लावून घ्यायचं. आणि आपलं या चिंतनामध्ये पहिलेच चिंतने चिंतने तद्रूप देह आहे तेव्हाच एकरूपता साधून घेतलेली आहे. आणि त्याचा आनंद तो भोगायचा आहे. ह्याची देही ह्याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, असा राहण्यामध्ये काय तो आत्मानंद आहे, तो मला भोगायचा आहे. त्या आनंदात मला राहायचं आहे. मेल्यावर हा मी तो, अशी जी आपली भावना आहे ते नाही. आता जिवंत असताना हे सगळे अशी वागणूक ठेवायची आणि तो आनंद भोगायचा. तो आनंद मला भोगता आला पाहिजे. मी नेहमी उदाहरण देत असते. माझ्या मुलाने मला 28,000ची साडी घ्यावी. आता घेतली तर मी घालेल, त्या साडीचा आनंद घेईल, आहे की नाही. पण जर मी मेल्यावर माझ्या अंगावर त्यांनी 28,000च्या बदली 50,000ची टाकली साडी, तर मला तो आनंद मिळणार आहे का? नाही. हा तसंच हा हा आनंद मला आता भोगायचा आहे. आणि त्याच्यासाठी सार शाश्वत, असार अशाश्वत आणि असार संबंधीचे कर्तव्य, सारा संबंधीचे चिंतन. काय म्हटलं? असाराच्या बाबतीत कर्तव्य करायचं आणि साराचं चिंतन करायचं. आणि अशी ही वाटणी, हिस्से वाटणी मी करून टाकायची, म्हणजे आतमध्ये कोणतीही सल राहत नाही. आणि ह्या सलीतून आपण निघालं आणि आता काय करायचं, नामानुसंधानामध्ये राहायचं किंवा त्या आत्मानुसंधानामध्ये राहायचं. हे दोन्ही एकच आहे. नामीच्या बोधात नाम घ्यायचं म्हणजे नामानुसंधानात राहायचं. तो कोण आहे नामी? तो आत्मा आहे, असं स्वतःला ठेवायचं. मग काय आहे? कर्तव्यतेची सरे तो मी आत्मत्वे उरे. आता अजून देह ठेवला नाही, पण मी कसा आहे? आत्मानंदामध्ये आहे, आनंदात आहे. आणि देह यंत्र, ह्याला आता एक यंत्राची भावना देऊन दिलेली आहे. देह यंत्र करकरे प्रारब्धावरी. आता जेव्हा ईश्वराची मर्जी असेल तेव्हा हा जाईल किंवा राहील. मग देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दृढ भाव. झालं ना आता काम? अशा रीतीने मी स्वतःला त्या अनुसंधानात ठेवायचं आणि छान आनंदात जीवन जगायचं. काहीच भक्ती केली नसता आणि
इच्छिती प्रसन्नता, कैसे काहीच सेवा न करता स्वामी समजते. दुसरी ओळी. आता भक्ती म्हणजे काय? चैतन्याकडे दृष्टी फिरवणे, चैतन्याकडे वृत्ती फिरवणे, या नाव भक्ती. आता पहिल्याच याच्यात आपण बघून गेले आहे की वृत्ती माझी कुठं आहे? आत्मानुसंधानामध्ये, म्हणजे ते चैतन्याकडे. अशी भक्ती मला करायची आहे. खरं भक्ती काय आहे हे मी आता, आपण एवढं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे म्हणून आपण लवकर लवकर आता पुढे जाऊ शकतो. आणि ही भक्ती करून, आता बाहेरची भक्ती कर्म करू नको का? आपण हे बघले आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान, हे पण आपण विस्ताराने बघितलं आहे. मग हे कर्म करायचं आहे, पण कसं करायचं आहे? निष्काम. म्हणजे भक्ती करायची आहे. आणि आपली भक्ती कशी आहे? लाल फूल, पांढरं फूल, बेलपान, तुळशीपान, उपवास, प्रदक्षिणा, त्याच्यापेक्षा गिरक्या म्हणून घेऊ का? अशी सगळी आपली भक्ती सुरू आहे. आणि कर्म मलाही करायचं आहे, कारण अजून देह ठेवला नाही. कर्म करायचं आहे, पण निष्काम कर्म करायचं आहे. आणि त्याचं फळ काय आहे? निष्काम कर्माने चित्त शुद्ध होते, निष्काम उपासनेने चित्त शांत होते. आणि हे शुद्ध करायला किती मेहनत करावी लागली हो? 8 दिवस लागले. आता हे पुन्हा बरबटून जाणार नाही, ह्याच्याकडे आता लक्ष ठेवायचं. साधं आपण घर हे बाहेरचं आपलं झाडझूड करून स्वच्छ केलं, आणि कोणी काय ते बाहेरच्या चपला घेऊन घरात आलं तर कसं डोकं फिरते? किंवा आपल्या घरातले मुला बाळांनी काहीतरी कचरा टाकीतलं तर काय होते? तसं हे चित्त शुद्ध करायला किती वेळ लागला आहे, किती अभ्यास केला आहे, किती मेहनत केली आहे. आणि आता जर अशा भक्तीच्या याच्या कशानेही माझं चित्त बरबटून जाईल, ह्याच्याकडे मी आता लक्ष ठेवायचं. निष्काम कर्म करायचंच आहे, पण निष्काम कर्म करायचं. माझं चित्त पुन्हा बरबटून जाणार नाही, ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि शांत राहील म्हणजे उपासना, चिंतन, उप अधिक वास, त्याच्या संगात राहायचं. त्याच्या सहवासात, आपण कोणीच कोणाच्या सहवासात नेहमी नाही राहू शकत, त्याच्या संगात राहायचं. आणि म्हणजे त्याच्या चिंतनात राहायचं. आणि चिंतने चिंतने तद्रुपता, म्हणजे एक रूप होण्याच्या मार्गाला म्हणजे ज्ञानी. आणि भगवंताने म्हटलं आहे, ज्ञानी भक्त मोही अति प्यारा. असं माझ्या श्री गुरूंचा मी लाडका शिष्य, भगवंताचा मी लाडका भक्त. ह्याकडची वाटचाल असं मागण्यामध्ये, देण्यामध्ये मी वाया घालवायचं नाही, पुण्य खर्च करायचं नाही. असं बघा, ईश्वर काहीही आपण जेव्हा घेतो ना, मंदाताईने हा विषय फार छान मांडला, की काहीही त्याच्याकडनं घ्यायचं असेल तर पुण्य खर्ची करावं लागते. ते हॉटेलचं उदाहरण देतात, की प्रवासात आपण निघालं तर एका हॉटेलमध्ये आपण जाऊन जेवायला बसलो तर त्या थाळी मिळते, त्याच्यामध्ये वरण भात भाजी पोळी मिळते म्हणे. पण मला अजून जास्त काही पाहिजे आहे, लोणचं पापड पाहिजे आहे, तर आहे का दादा? तर तो म्हणते हो आहे ना, पण वेगळे पैसे लागते. मग हो देते ना, द्या. तसंच त्यांनी हा मनुष्य देह देऊन दिलेला आहे, ह्याच्यात कोणते गुण पाहिजे का? भक्ती खर्च करावी लागेल. मग मला दही पण पाहिजे, ताक पण पाहिजे, उन्हाळा खूप आहे, आहे ना, पण पैसे द्यावे लागतील. तिकडे आता मला काहीतरी कामना, काहीतरी वासना, काहीतरी इच्छा आहे, तर भक्ती खर्च करावी लागेल. असं खर्च करायचे नाही, फिक्स डिपॉझिट ठेवायचं. म्हणजे भक्तीचा ढीग, असं पुण्याचा ढीग, पुण्य खर्च करावं लागतं. आणि भक्ती केल्याने पुण्य खर्च, अशी जी साधी साधी भक्ती आहे त्याने पुण्य जमा होते. आणि पुण्य जमा झालं की आपल्यावर ईश्वर कृपा करतो, आणि ईश्वर कृपेने आपल्याला श्री गुरु लाभले. म्हणून पुण्य खर्ची करायचं नाही, पुण्य जमा करायचं.
आणि ते जमा कसं होते, तर निष्कामतेने ते पुण्य जमा होत असते. ते निष्काम होण्यासाठी मला हे मागणं बंद करावं लागेल. जर मी मागमाग केलं तर पुण्य खची होते. पापड पाहिजे, लोणचं पाहिजे, पैसे द्या. मग ते म्हणतात पुण्य दे, माझ्या मुलाचं असं करू, माझ्या मुलाचं तसं कर. हे आपल्या जे असं असेल, वरच्या ओळीमध्ये पाहिलं लालूच, असं काही असेल तर पुण्य खर्च होऊन जाते. मी एवढे उपवास केले, मी पोथी वाचली, मी हे केलं, मी ते केलं, काय आता ह्याच्या बदलेला तू मला हे दे. म्हणजे काय झालं, तो व्यवहार झाला, धंदा झाला. धंदा दुकानदार कसा करतो, जी पाहिजे ती वस्तू आपल्याला देतो आणि त्याच्याबद्दल आपले पैसे घेऊन घेतो. पैसे जमा करायला किती दिवस लागले होते, महिनाभर काम करावं लागलं, तेव्हा पगार भेटला. आणि ते ह्याला देऊन द्यायचे आणि ती वस्तू घ्यायची. तसं ह्या संसाराची असाराची असार घेण्यापासून, जर मला शास्त्राने सांगितले आहे, श्री गुरूंनी म्हटलं आहे, असाराकडे तुझं ओढ नसावी, पापोघ परिधू येता. हे असाराचे ओघ थांबवायचे, पापाचे ओघ थांबवायचे. म्हणजे या असाराकडे माझे जे हे होत असेल, म्हणजे मी त्याचं चिंतनात असेल, तेव्हा त्याचे सगळे मला कधीला कधी बघायचं. आणि असं मी काहीही सेवा करायची आहे, पण काहीही मागायचं नाही. हे म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, सेवा अशी करायची की भगवंताच्या डोक्यावर माझं ओझं झालं पाहिजे. काहीही मागितलं नाही, पगार जमा ठेवायचा किंवा फिक्स करायचा. असं जेव्हा होते तेव्हा काहीतरी मिळत असते. वापरून टाकलं तर काही मिळत नाही. जर आपण असंच ईश्वराजवळ असे मोबदले मागून घेत असू तर खर्च होऊन जातो. पुष्कळ कमाई केली, पण आता म्हातारपणी आमच्याजवळ काहीच नाही. पराधीन सपनेव सुख नाही. मग तो सुखीच नाही राहू शकत तर सुखरूप कसा होईल. म्हणून पराधीनता जाण्यासाठी, म्हणजे सुखरूप होण्यासाठी पुण्य लागते. अशा रीतीने व्यवहारामध्ये सुद्धा असंच आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा तेच आहे. दोन्हीकडे सारखंच आहे. व्यवहारामध्ये सुद्धा गाठी असलं पाहिजे. संत म्हणतात, मागलं कामी नाही लागत, पुढलं कामी नाही लागत, गाठी असलेलं कामी लागते. हो, आज मला भाजीपाला घ्यायचा आहे, पण अकाउंट मध्ये माझे ₹1,00,000 आहेत, पण पैसा खिच्यामध्ये काहीच नाहीये, ₹100 सुद्धा नाहीये. काही होते का? आता तुम्ही तो विषय सोडून द्या की ऑनलाईन पेमेंट करून द्या म्हणून. हे सगळं एकदेशी असतो. हे विचार करा. गाठी पाहिजे, पुण्य गाठी पाहिजे, तेव्हा त्या घडीला ते कामी लागेल. त्या घडीला ईश्वराचं चिंतन, ईश्वराचं नाम आतापासून ती सवय असेल तर ते येईल. म्हणजे हे पुण्य गाठी असलं पाहिजे, हे जवळ असलं पाहिजे. हे असं खर्च करून टाकलेलं, आणि मी मुलांसाठी एवढं पुण्य खर्च केलं आणि त्याचं असं सगळं झालं आणि आता तो माझं काहीतरी करेल, ही अपेक्षा. वरच आपण पाहिलं, अपेक्षा नसावी, काहीही मागणं नसावं. असं असेल तर मग काम जमलं. मला कोणत्याही गोष्टीची अशी अपेक्षा, कामना, इच्छेने ते आणि इच्छी प्रसन्नता, सुखरूपता नाही म्हटलं आहे. म्हणजे ह्या असाराचं काहीतरी मिळालं. जसं आताच उदाहरण दिलं की असाराची 28,000ची साडी मिळाली. काय झालं, आणि हे मला मिळाली तर काय झालं, त्या वस्तूपासून, म्हणजे त्या साडीपासून मला सुख मिळालं, मला आनंद मिळाला, असा आपल्याला भास झाला. वास्तविक पाहता काय आहे, ते आतमधले जे आहे ते शांत झाले. आपले विचार, आपले चित्त तिथं वास्तविक ते आहेच तसं.
पण हे आल्यामुळे मिळालं असं आपल्याला वाटते. मग ती वस्तू मिळाली म्हणून ह्याची धावाधाव थांबली. असाराकडे जे धावणं होतं ना ते थांबलं, ते निवांत झालं आणि आतमधल्याशी एकरूपता झाली आणि ते तिथंच होतं आनंद. त्याच्याशी तो एकरूप थांबला. झालं काय आहे, तो एकरूप तिथं थांबला, आनंद तत्वाशी थांबला म्हणून आनंदाची अनुभूती झाली. आणि आपण समजतो ही 28,000ची साडी मिळाली म्हणून आनंद मिळाला, असं नाही. ते आतमधलं मॅच झालं, थोडं याच्याकडून दुर्लक्ष झालं आणि मग ही जर साडी खोपा आला किंवा रंग गेला तर मग तितक्याच जोमाचं, तितक्याच जास्त किमतीचं दुःख. मग ज्या साडीने मला सुख केलं त्या साडीने दुःख दिलं की नाही. म्हणजे या असारापासून जर तुम्ही सुख घेत असाल तर दुःख त्याच्या जोडीला येणारच आहे. शिक्क्याच्या दोन बाजू आहेत ह्या नाण्याच्या, हे येणारच आहे, ठेवलेलंच आहे. सुख नंतर हे दुःखाचं आहेच. पण मी या स्वतःच्या याच्यावर आनंदाचा माझा स्वभाव आहे. मी आनंदी असेल तर आनंदाला दुसरा काही विरोधी शब्द नाहीये, विरुद्धार्थ शब्द नाहीये. सुखाला दुःख आहे. म्हणून डॉक्टर काकांनी जे म्हटलं आहे ना, सुखी होता होता सुखरूप होऊन जायचं, म्हणजे आनंदरूप व्हायचं, सुखरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी मग ही मी जे आता आपण विषय बघितला ते वापरणं थांबवलं पाहिजे. माझा आनंद व्यक्ती सापेक्ष, वस्तू सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष नसावा. आणि त्याच्यासाठी आपण काल परवा विचार पाहिला, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असं राहणं मला जमलं पाहिजे. आणि ते पुन्हा मागे मागे तोच विषय, समाधान असण्यासाठी मला शांती, समाधान, तृप्ती हे सगळे उत्तम गुण जे आहेत आपण अभ्यासलेले ते माझ्यामध्ये असले पाहिजे. अशी सगळी कडीला कडी पुन्हा तिथंच जावं लागेल. जे आपण सगळा अभ्यास करून इथे आलेला आहो म्हणून लवकर पुढे जाणं आपल्याला जमत आहे. नाही तर इथं थांबावं लागलं असतं. हे सगळ्या सार पहिले सांगून दिलं, आता पटकन पुढे चला. अशा रीतीने मी निष्काम कर्म, निष्काम उपासना करून तिथं मी ज्ञानाचा अधिकारी झालं पाहिजे. मला ज्ञान तिथं आहेच, मी ज्ञानरूप आहेच. मला मी कोण आहे हे कळलं पाहिजे. जे श्री गुरु म्हणतात की तू आत्मा आहेस, ऐक शिष्या येथील वर्म, स्वये तुची आहे ब्रह्म. असं तुला तुझं कळलं पाहिजे. आता ह्या पूजेने किंवा ह्या भक्तीने काही मागणं राहिलं का? आणि ही जे खरं तो भक्ती म्हणत आहे ती भक्ती तरी आहे का? विषय इथून सुरू होतो की तो म्हणतो काहीच भक्ती केली नसता, पण भक्ती काही काय काहीच नाही केली, ह्याला भक्ती म्हटलंच नाही. मेन म्हणजे भक्तीच कळली नाही आणि म्हणून मग काहीतरी सेवा न करता मागणं हे ईश्वर देत नाही. इथून सुरू आहे. कारण जे पाहिजे ते मागल्याशिवाय या हृदयची त्या हृदयी घातले रोवून या, आपण पाहिलं. हे श्री गुरुंना किंवा भगवंताला हे सगळं कळते. काय द्यावं काय देऊ नये हे मागण्याची गरजच नाही. फक्त योग्य रीतीने भक्ती करा, म्हणजे चैतन्याकडे वृत्ती फिरवा. आणि अशी भक्ती झाली की प्रसन्न तुम्ही आहातच. त्याचा तो गुणधर्मच आहे, त्याचा तो स्वभावच आहे. सच्चिदानंद स्वरूप हा माझा स्वभावच आहे. मी ऑलरेडी ते आहेतच. जसं आपण बघितलं होतं, शेवाळ फक्त बाजूला करायचं आहे, बाकी पाणी निथळ छान प्यायचं आतमध्ये आहेच. पण ह्या शेवाळ आहे शेवाळ आहे शेवाळ आहे असं रडत बसलं तर पाणी कधीच मिळणार नाही. शेवाळ बाजूला करता आला पाहिजे. आणि अशा यांनी या शेवाळामध्ये प्रसन्नता जर धुंडत असेल तर काहीही मिळणार नाही. म्हणून भक्ती त्यांनी म्हटलं आहे, भक्ती केली नसता. खरी भक्ती असं तर आपण जोडून घ्यायचं. ही भक्ती ही संकल्पना,
मी भक्त आहे म्हणजे विभक्त नव्हे, तो भक्त समर्थ म्हणतात. असा मी आहे का विभक्त? जर माझंच हे आहे तर माझ्या घरात मला काही मागावं लागते का? माझंच मला आहे. मी माझ्या पर्स मधून पैसे घेतले तर माझ्या पर्स मला मागावं लागते का, देणं बाई पैसे म्हणून? नाही मागावे लागत. तसंच हा माझा स्वभाव आहे, सच्चिदानंद स्वरूप. मी सत आहे, मी चित्रूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. हे माझं स्वरूप आहे. हे मला मागण्याची, मला काही करण्याची गरजच नाही. पण पहिले मी भक्त झालं पाहिजे, पहिले मला भक्ती आली पाहिजे. हे जर कळलं तर हे स्वामी तो मीच आहे. आता मीच स्वामी असला तर मागण्याची गरज राहिली का? ही एक रूपता मी साधली पाहिजे. असा या उपासनेचा आरंभ आणि देवाला काय प्रसन्न करायचं, त्याची प्रसन्नता म्हणजे काय आहे त्याला जाणून त्याच्याशी एकरूप होणं, ह्याच्यामध्ये त्याला प्रसन्नता आहे. आणि त्याचं झालं की त्याचे सगळं आहे ते माझं होतेच. पण मी विभक्त आहे आणि त्याचं सगळं मागते तर कसं जमेल? त्याचं पाहिजे असेल तर त्याचं व्हावं लागेल. आणि पुन्हा मग तेच त्याचं होण्यासाठी उत्तम गुण त्याच्यासारखं व्हावं लागेल. त्याला जे आवडेल ते मला करावं लागेल. त्याला जसं पाहिजे तसं मी राहिलं पाहिजे. अशा रीतीने आज आपण 2 ओव्यांचा अभ्यास केला. उद्या पुढच्या ओव्या घेऊया. आज आपली वेळ झाली आहे, थांबूया. श्रीराम जय राम, जय जय राम. सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. नाम कोण घेतं? हा, मी घेते ताई. हा, घ्या. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.